म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या कलामुळे राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याची वेळ आली आहे। या प्रतिकूल काळात आम्ही आपल्याला सोलापूर जिल्ह्यातली एक अशी शाळा दाखवणार आहोत की ज्या शाळेतील शिक्षकांना शाळेच्या दुसऱ्याच दिवशी सिनेमागृहाबाहेर लावावा तसा हाऊसफुलचा बोर्ड लावावा लागलाय। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली व गुणवत्तेत अग्रेसर असणारी पापरी शाळा आहे। आज शाळेचा दुसरा दिवस आहे। सकाळी 11 वाजता हाऊसफुलचा बोर्ड लावून प्रवेश सर्व बंद करण्यात आलेले आहे। या शाळेमध्ये आता 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग असून गेल्या वर्षीचा पट 743 आहे। यावर्षी जवळजवळ 200 ते 300 विद्यार्थ्यांची मार्च-एप्रिलमध्ये नोंदणी झालेली आहे। आत्ता सध्या आम्ही शाळेचा प्रवेश सर्वच वर्गाचा बंद केलेला आहे। याचं एक कारण की वर्गामध्ये कुठल्याही वर्गामध्ये बसायला जागा नाही, विद्यार्थ्यांना पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण प्रवेश आम्ही बंद ठेवलेले आहेत। पापरी गावच्या आजूबाजूला असणाऱ्या 7 गावातील पालक आपल्या पाल्यांना याच शाळेत पाठवतात। या शाळेत असं काय आहे की ज्यामुळे ही शाळा शिक्षणाचं प्रमुख केंद्र बनली आहे, जाणून घेऊयात। माझी मुलं कुरणवाडी जिल्हा परिषद शाळेतून मी पापरी शाळेत घातली। पापरी शाळेत घातल्यापासून मुलाची प्रगती समाधानकारक वाटली मला। विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांनी केलेलं कष्ट, शाळेच्या विकासासाठी लोकांनी घेतलेला सहभाग यामुळे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या शाळेनं आपल्या गुणवत्तेचा झेंडा फडकवलाय। 1997 पासून पापरी शाळेची जी गुणवत्ता आहे तर ती आज तागायत टिकून आहे। पापरी शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे एक शिष्यवृत्ती पॅटर्न आणि नवोदय पॅटर्न। प्रत्येक वर्षी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 10 ते 15च्या सरासरीनं मुलं गुणवत्ता यादीमध्ये येतात। त्याचबरोबर इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा, या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये तालुक्यामधून 5 मुलं घेतली जातात। यामध्ये चालू वर्षी आमची 3 विद्यार्थी या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश भेटलेला आहे। त्याचबरोबर इयत्ता 8वीमधून पण यावर्षी आमच्या शाळेतील एक विद्यार्थिनी नवोदय विद्यालयामध्ये तिला प्रवेश भेटलेला आहे। तर अशा प्रकारे एकंदरीत गुणवत्ता सातत्यानं टिकून ठेवणारी एक पापरी शाळा असल्यामुळं चालू वर्षी जो पालकांचा ओढा आहे तर तो शाळेमध्ये मुलांना घालण्यासाठी खूप झालेला आहे। परिसरातील जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत असताना जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असण्याचा बहुमान पापरी गावातील जिल्हा परिषद शाळेनं मिळवलाय। या यशामागे गावकऱ्यांचा देखील मोठा हात आहे। आमच्या शाळेचे टायमिंग, जिल्हा परिषद शाळेचं टायमिंग जरी 10:30 ते 5 असेल तर आमच्यातील शिक्षक सकाळी 9 वाजल्यापासून शाळेत भरवतात। संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पण 1 तास घेतात आणि ह्याच्या पाठीमागे सर्व शिक्षकांचं सहकार्य भरपूर लाभलेलं आहे। आणि आज जर तुम्ही इकडे बघितलं तर जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे, तरीसुद्धा आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वात जास्त पटसंख्या असणारी जिल्ह्यात 1 क्रमांकाची शाळा आहे। याचं कारण सर्व गावकऱ्यांचं लक्ष आहे, सर्व शिक्षकांचं सहकार्य आहे। या सगळ्यांना आम्ही बरोबरीने घेऊन काम शाळा व्यवस्थापन समिती आमची काम करत आहे। विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शाळेचा मोठा वाटा आहे। नमस्कार, माझे नाव सान्वी संजय भोसले। मी आता 7वीमध्ये शिकते। या शाळेत मी पहिलीपासून शिकत आली आहे। ही शाळा ह्या शाळेत माझं मन खूप रमतं। या शाळेत आज तर प्रवेश इतके आलेत की शाळेला प्रवेश बंदी करावी लागली असं व्हायला लागलेलं आहे। या शाळेत शिक्षक खूप छान शिकवतात। एक दिवसही सुट्टी न काढता आमचे तास घेतात। आमची शाळा क्रीडा स्पर्धेत जास्त सर्वांगीण विकासासाठी आमची शाळा खूप छान आहे। क्रीडा स्पर्धा असो किंवा इतर शालेय स्पर्धा असो, खूप उच्च शिक्षण या शाळेत मिळालं जातं। ही शाळा मला खूप आवडते आणि या शाळेतील शिक्षक इतके छान आहेत की ही शाळा असं वाटतं की ह्या शाळेतल्या शिक्षकांची बदलीच असं होऊ नये।
देशातल्या समृद्ध शिक्षणाच्या बाजारात अनेक प्रलोभने दाखवून खाजगी शाळा पालकांना त्यांच्याकडे खुणावत आहेत। या बाजारू स्पर्धेच्या काळातही सोलापूरच्या पापरी गावातली ही जिल्हा परिषदेची शाळा आपली गुणवत्ता सिद्ध करत विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहे। शिक्षकांनी लोकसहभागातून उभारलेलं हे शिक्षणाचं मॉडेल इतर जिल्हा परिषद शाळांसाठी देखील प्रेरणादायी ठरत आहे। ब्युरो रिपोर्ट अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र, सोलापूर।